दरम्यान ते माझे नातेवाईकच होते. म्हणून मी त्यांना माझी सगळी हिस्ट्री सांगितली, की मी माझ्या बहिणीच्या घरी चाललेलो आहे. ते म्हणले, की "मी तुला तिथं जाऊन सोडतो." म्हणजे तिकडं सोडतो. तू आमच्याबरोबर म्हणजे गाडीवर बस. त्या 3 मित्राबरोबर 2 आणखी त्यांचे मित्र होते, ते नातेवाईक नव्हते. त्यांनी तिथं त्यांना गाडीमध्ये बसवलं. ती गाडी डायरेक्ट गोव्याला गेली. तिथं ते सगळं काय-काय झालं तिच्याबरोबर. ते सगळं तिने सांगितलं पोलिसांना. पोलिसांना सगळं सांगितल्याच्या नंतर पोलिसांनी त्या तिघांना उचललं. दोघं जण फरार आहेत. तर अशा प्रकारे ही घटना घडलेली आहे. त्या गाडीमध्ये बलात्कार झाला. गाडीमध्ये पण तिच्यावर बलात्कार झालेला आहे. फोर व्हीलर गाडी आणि 2 दुचाकी गाडी म्हणजे टू व्हीलर हे जप्त करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे ही घटना घडलेली आहे. मित्रांनो नातेवाईक सुद्धा आपल्या नात्यातल्या पुढल्या सोडण्यात गेलेत. अत्यंत लाजिरवाणी ही घटना आहे. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. तर शुभम, अंकुश, पुष्पराज त्या पोरीचे जवळचे नातेवाईकच होते. लांबचे नातेवाईक होतेच. जरा लांबचेच